सिस्टीम अतिशय निष्ठुर असते. एखाद्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि आरोपी मात्र मोकाट फिरतात. आणि जो न्यायासाठी लढतो त्याला मिळून मात्र ही सर्व सिस्टीम वेड्यात काढते. पण जर एखाद्याचं डोकं फिरलं तर ह्या निष्ठुर सिस्टीमला सुद्धा वाकवायला वेळ लागणार नाही आणि ह्या सिस्टीमनं ही गोष्ट वेळीच लक्षात घेतली पाहिजे. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. गेले 2-3 दिवस झालं मन खूप अस्वस्थ झालं. कारण 25 एप्रिलच्या लोकमत वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण आणि न्याय मागणारा पतीवर वेडा बनण्याची वेळ आलेली आहे आता. म्हणजे ही बातमी वाचली आणि मन अक्षरशः अस्वस्थ झालं की एखाद्या सामान्य कुटुंबावर जर अशी वेळ येत असेल तर खरंच त्या कुटुंबानं करायचं काय. घटना आहे नागपूरमधली. 14 वर्षापूर्वी यांचे लग्न झालेले. 2021 साली पत्नी एका खाजगी कार्यालयामध्ये नोकरीला लागली. तेथील कार्यालयातील 2 त्यांच्याच कलिगने तिला अश्लील मेसेज पाठवायला चालू केले. जसजशी वेळ मिळेल, संधी मिळेल तसतसे ते गैरवर्तणूक करायला लागले. ज्यावेळी हा त्रास असह्य झाला त्यावेळी तिने ही घटना आपल्या पतीसह वरिष्ठांना सांगितली. पण तिला ही नोकरी गमवावी लागली. ही नोकरी गमावल्यानंतर व घडलेल्या घटनेचा तिच्यावर जो आघात झाला त्या आघाताने मात्र ही मनोरुग्ण झाली. आता तिचा पती तिला सांभाळतोय व तिच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे किंवा त्यांच्या कुटुंबावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी ह्या सिस्टीमचे दरवाजे उंबरटे झिजवतोय. गेले 3 वर्ष झालं मात्र यांना कोणी न्याय देत नाही किंवा या सिस्टीममधील कोणत्याही अधिकाऱ्याला पाझर फुटत नाही. सिस्टीम वेळोवेळी पतीनं लेखी तक्रार अर्ज करून न्यायासाठी लढा उभारलेला आहे. परंतु आजसुद्धा या सिस्टीमनं त्याला अक्षरशः एवढं खच्चीकरण केलं आहे, एवढा मानसिक त्रास दिला आहे की आता त्याचं म्हणणं असं आहे की आता त्याच्यावरतीच वेडा होण्याची वेळ आलेली आहे. हे खूप वाईट आहे. मी खरंच लोकमतच्या नागपूरच्या प्रतिनिधीचं कौतुक करतो किंवा आभार मानतो की त्यांनी ह्या घटनेचे गांभीर्य ओळखलं आणि आपल्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध करून ह्या घटनेला वाचा फोडली. मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये काही 2 व्यक्ती अचानक ह्या मनोरुग्ण पीडितेच्या घरी आले व तिचे केस कापून तिला विद्रूप करून गेले. ही घटना ज्यावेळी पतीला कळाली त्यावेळी पतीनं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनचे परत उंबरटे झिजवले. पण सदर घटना ही अदखलपात्र असल्याचं कारण सांगून त्यांनी पतीला रफादफा केलं. शेवटी पतीनं महिला आयोग व अनुसूचित जात जमाती आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली व आत्ता 10 मार्च रोजी महिला आयोगानं पोलीस आयुक्तालयाला पत्र करून सदर घटनेची सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे सांगितलेले आहे. त्यावेळी मात्र आता संबंधित पोलीस स्टेशननं पतीला बोलवून त्याचा जबाब घेतलेला आहे. पण इथंसुद्धा बघा, सिस्टीम किंवा सिस्टीममधले काही अधिकारी माहीत नाही त्यांच्या मनात काय असतं किंवा ते का एवढे असंवेदनशील आहेत माहीत नाही. त्या असंवेदनशील अधिकाऱ्यांनीसुद्धा आता त्या पत्नीला चौकशी बोलवण्याकामीची नोटीस काढलेली आहे. आता मला एक सांगा की जर ती पत्नी मनोरुग्ण असेल, गेले 3 वर्ष झालं तिला न्याय मिळावा किंवा पीडितावर ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना शिक्षा व्हावी म्हणून हा पती लढत असेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर ही पीडिता मनोरुग्ण झाली असेल तर खरंच तिला संबंधित पोलीस स्टेशनला उपस्थित राहून जबाब देता येणार आहे का. संबंधित सिस्टीममधल्या अधिकाऱ्यांना हे माहीत आहे की ज्यावेळी पीडिता स्वतः उपस्थित राहू शकत नाही त्यावेळेला ती जिथं असेल तिथे जाऊन तिचा जबाब नोंदवावा लागतो. मुद्दा आहे
की आता ती मनोरुग्ण आहे. खरंच तिचा जबाब नोंदवता येईल जर ज्यावेळी तक्रार दाखल केली गेली त्यावेळेच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवली असती आणि ह्या तक्रारीची जर गंभीर दखल घेतली असती तर आज हे कुटुंब उद्ध्वस्त झालं नसतं. प्रश्न फक्त या नागपूरच्या कुटुंबाचा नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये अशी असंख्य कुटुंबं आहेत, असे असंख्य पीडित आहेत की त्यांच्यावर हा अन्याय अत्याचार होतो आणि ह्या अन्याय अत्याचाराला वाचा फुटवण्यासाठी किंवा वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जातो. का हाणून पाडला जातो? तर अत्याचार करणारे हे कदाचित गर्भश्रीमंत असतात, कदाचित मोठे गुंड असतात, कदाचित त्यांचे राजकीय लागेबंदे असतात. पण खरंच हे योग्य आहे? आज भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये, ज्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे, त्या नागरिकाला आज अशा पद्धतीनं अत्याचार करून मृत्यूच्या दाढेत ढकललं जातं आहे. त्यांच्यावर होणारा हा अत्याचार रोखण्यासाठी एक सिस्टीम आहे, एक प्रशासन आहे. ते प्रशासन आणि या प्रशासनातले काही अधिकारी कर्मचारी मात्र ह्या सगळ्या गोष्टीकडे डोळेझाक करतायत. मी असं म्हणत नाही की सिस्टीममधले सगळेच अधिकारी कर्मचारी असंवेदनशील आहेत. काही अधिकारी हे संवेदनशील आहेत, जबाबदारीनं गांभीर्यानं काही प्रकरणात ते लक्ष घालतात. परंतु या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा दबाव आणला जातो, या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा प्रेशर आणलं जातं, त्यांना काम करू दिलं जात नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासनाला, संपूर्ण सिस्टीमला विनंती करतो की फक्त हाय प्रोफाईल केसेसच आपण बघू नका, तर सर्वसामान्य ज्यांची हातावरची पोटं आहेत, ज्यांना रोजचा रोजगार केल्याशिवाय स्वतःचं घर चालवता येत नाही, अशा सामान्य जनतेवर जर अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्यासुद्धा तक्रारीची गंभीर दखल घ्या. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. त्यांना आयुष्य हे एकदाच मिळतं आणि प्रत्येकाला ते आयुष्य सन्मानानं जगण्याचा अधिकार हा नियतीनं दिलेला आहे. आणि तुम्ही मात्र तुमच्या असंवेदनशीलपणामुळे त्यांचा हा अधिकार काढून घेत आहे आणि हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे मी पुन्हा प्रशासनाला सांगतो, पुन्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो, ही जी काय नागपूरची घटना घडलेली आहे, दैनिक लोकमतनं ही जे काय वृत्त प्रसारित केलेलं आहे, या घटनेत त्या पीडिताला, त्या कुटुंबाला न्याय द्या. त्या कुटुंबातली त्या पीडितेची मुलगी 11 वर्षाची आहे. खरंच आज तिच्यावर काय मानसिक परिणाम झाला असेल, आज तिची अस्वस्थता काय असेल. आज तो पती स्वतःच्या पत्नीला, मनोरुग्ण पत्नीला सांभाळतोय, नोकरी करतोय, स्वतःच्या मुलीला सांभाळतोय आणि न्यायासाठी प्रशासनाची उंबरठे झिजवतोय. गेले 4 वर्ष झालं आणि आरोपी मोकाट फिरतायत. का आणि कशासाठी? कायद्याचा धाक आहे का नाही? या समाजात महिलांनी सुरक्षित राहायचं आहे का नाही? आज राज्य शासन असू दे, अगर केंद्र शासन असू दे, नारी शक्तीसाठी प्रयत्न करते. देशातली प्रत्येक नारी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आज प्रयत्न केला जातोय आणि प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. कशासाठी? नागपूरच्या या पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. दैनिक लोकमत ज्यांनी खरंच खूप ही चांगली आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून त्या कुटुंबाचा होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडलेली आहे, ते तर पाठपुरावा करतीलच. पण आपण एक सामान्य जनता म्हणून ह्या घटनेचा आपण पाठपुरावा करूया. सदर बातमी जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करूया, जेणेकरून त्या नागपूरच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, प्रशासनावर दबाव तयार होईल व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करण्याची तरतूद संबंधित सिस्टीमकडनं करण्यात येईल. पुरावे गोळा केले जातील
ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण का अशी घटना ही कुणाबाबतीतही घडू शकते आणि अशा जास्तीत जास्त घटना ह्या संपूर्ण महाराष्ट्रात भारतात घडलेल्या आहेत आणि न्यायासाठी आजसुद्धा ते सिस्टीमचे उंबरठे झिजवत आहेत. निदान ह्या घटनेच्या माध्यमातून ह्या पीडित कुटुंबाला जर न्याय मिळाला तर त्या इतर कुटुंबालासुद्धा न्याय मिळण्याची मार्गदारे खुली होतील. त्यामुळे मी आपणा सर्वांना विनंती करतो की त्या पीडित कुटुंबाच्या पाठीशी आपण ठामपणे एक सामान्य जनता म्हणून उभा राहूया आणि त्यांना सपोर्ट करूया. तसेच मी प्रशासनाला पण विनंती करतो, पीडिता मनोरुग्ण आहे, माननीय न्यायालयाने सदर वृत्ताची दखल घेऊन माननीय न्यायालयाने स्वतः या घटनेमध्ये हस्तक्षेप करावा. महिला आयोगाने ह्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालावे व त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा व तत्काळ आरोपींवर कारवाई करावी. धन्यवाद.